लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमचा विचार। महिला आयपीएस पदावर अजित पवारांनी अधिक बोलणं टाळलं। आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू असल्याचंही भाष्य। भारत पाकिस्तान मॅचला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध। उद्या हर घर से मोदींना पाठवणार सिंदूर। ज्या पाकिस्तानने युद्ध पुकारलं त्यांच्यासोबत मॅच खेळणं म्हणजे देशभक्तीचा व्यापार सुरू असल्याची उद्धव ठाकरेंची टीका। खासदार ओम राजेंविरोधात भाजपकडून जोरदार कॅम्पेनिंग। सोशल मीडिया कॅम्पेनिंगमुळे राजकारण तापलं। राणा जगजित सिंग पाटील समर्थकांकडून कॅम्पेन। नागपुरात ओबीसी संघटनेच्या बैठकीला सुरुवात। आंदोलनाची तारीख ठरण्याची शक्यता। बैठकीत न्यायालयीन लढाई तसंच आंदोलनाची दिशा यावर मंथन होईल। एससीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर मुंबई हायकोर्टात पार पडली सुनावणी। पुढची सुनावणी 4 ऑक्टोबर। प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र। पांडुरंगानं लक्ष दिल्याने नशिबी नेहमीच उपेक्षा आली। महाजनांची खंत। मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन। मणिपूरला रेल्वे कनेक्टिव्हिटी देण्याचंही आश्वासन। तर 2023 मधल्या जातीय हिंसाचारानंतरचा मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा। मणिपूरमध्ये हिंसाचार झाला। महिलांची धिंड काढली गेली तेव्हा पंतप्रधान मोदी कुठे होते? मोदींच्या दौऱ्यावरून संजय राऊतांचा सवाल। आणि पाकिस्तानशी संपर्कात असलेल्या दोघांना एटीएस कडून अटक। दोघंही सोशल मीडियावरून पाकिस्तानशी होते संपर्कात।